श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 एप्रिल 2025 वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रीरामनवमी. रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. तो दरवर्षी साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आयुष्यात आपल्या सभोवती आपल्या कर्तृत्वाने रामराज्य उभं करायचे. त्यासाठी हा दिवस म्हणजे एक सकारात्मकतेला सुरुवात. प्रभू श्रीराम हे एक भगवान विष्णूंचेच अवतार आहेत. प्रभू श्रीराम यांचे आयुष्य म्हणजे भयंकर प्रतिकूलता. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येऊनही या राजकुमाराला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. नंतर वडिलांचा मृत्यू, त्यानंतर पत्नीचा विरह, नंतर मुलांचा विरह, म्हणजेच सर्वसामान्य मनुष्याच्या वाट्याला यावं असं दुःख त्यांनी सहन केलं आहे. तरीसुद्धा त्या परिस्थितीत त्यांनी असामान्य कर्तृत्व दाखवून स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम सिद्ध केलं. आणि म्हणून अशा श्रीराम प्रभूंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा आणि प्रत्येक प्रतिकूल स्थितीचा खंबीरपणे सामना करावा. यासाठी बुध कौशिक ऋषी त्यास श्रीरामाला शरण जाऊन प्रार्थना करा असे सांगतात. त्यांनी लिहिलेलं श्री रामरक्षा स्तोत्र या दृष्टीने अतिशय परिणामकारक आहे. ही रामरक्षा रोज म्हटली तर जिभेला वळण लागतं, वाणी सुधारते आणि त्यात नमूद केल्यानुसार प्रभू श्रीराम आपले रक्षण करतात. आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आयुष्यातील नकारात्मक घटकांचा विसर पडण्यास मदत होईल. आपल्या सभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती यांचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आणि म्हणून उद्या श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या ठिकाणी लावा असा एक रामदिवा. आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा रामदिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल. सकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा एक रामदिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आणि जर सकाळी तुम्हाला शक्य झालं नाही तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ज्या घरामध्ये उद्याच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. त्या घरावर कोणतेही वाईट संकट हे येणार नाहीत. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो. दिव्यामुळे आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरतो. जेव्हा तुम्ही हा दिवा उद्या तुमच्या घरात लावणार आहे तेव्हा घरात सुख समृद्धी येईल. तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणींना सामोरी जावं लागत असेल, कोणतीच गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा गुपित शत्रू असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येत असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा शत्रू हा गुपित असेल, तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत, कष्ट आणि मेहनत करूनही
तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, घरामध्ये काही दोष आहे त्यामुळे घरात सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, कुटुंबामध्ये एकोपा नसेल, उद्योग व्यवसायामध्ये काही अडचणी येत असेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर उद्या हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे। आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती बघायला मिळते, तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुमच्या घरी जर एखादा पाळणा असेल तर दुपारी 12:05 बाळकृष्णांची मूर्ती ही तुम्हाला पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि पाळणा हा तुम्हाला हलवायचा आहे। 12:05 प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता आणि म्हणून आपण पाळण्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून ही सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकता। तसेच त्यांना पिवळी फुलं ही अतिशय प्रिय आहेत, तर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत। धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। तसेच घरामध्ये तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे। आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर लगेच करू शकतात। त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली तरी सुद्धा चालेल। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल जर नसेल तर मग जे तेल आहे ते तेल त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। यानंतर ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तिथे तुम्हाला थोडंसं कुंकवाने लाल करायचं आहे आणि ही लाल वात जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे। यानंतर हा दिवा आणि एक डाळिंबाचं फळ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे। डाळिंबाचं फळ नसेल तर एक विड्याचं पान घ्यायचं आहे। या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे। प्रत्येकाच्या गावामध्ये एक हनुमानाचं मंदिर हे असतंच, तर तिथे जायचं आहे। तिथे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर हे फळ त्याचबरोबर विड्याचं पान हे हनुमानांना अर्पण करायचं आहे। विड्याचं पान जे आहे तर त्यांच्या चरणी अर्पण करू नका, त्यांच्या हातावरती अर्पण करा आणि फळ जे आहे तर ते त्यांच्या चरणी अर्पण करा। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रभू श्रीरामांचं हनुमानांचं नामस्मरण करायचं आहे आणि मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हा एक रामदिवा जो आहे तर तो आपल्याला हनुमानांच्या चरणी आवर्जून लावायचा आहे। प्रभू श्रीरामाचे भक्त हे हनुमान आहेत, ते अतिशय बलवान आणि शूर होते। तसेच ते भक्ती निष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक देखील आहे। हनुमानांना संकटमोचक, धैर्यवान आणि भक्तांचे रक्षण करणारे म्हणून सुद्धा ओळखले जाते। जो व्यक्ती मनोभावे उद्याच्या दिवशी हा दिवा हनुमानांच्या मंदिरात लावेल, हनुमान त्या भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। जर तुमच्या घराजवळ हनुमानांचं मंदिरच नसेल, अगदी खूपच दूर आहे, तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाही, तर मग पहा तुमच्या देवघरामध्येच तुम्ही प्रभू श्रीरामांचा फोटो असेल, बाळकृष्णांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर हा दिवा लावायचा आहे आणि हे विड्याचं पान तसेच डाळिंब हे जे फळ आहे तर हे अर्पण करायचं आहे। परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्येच जाऊन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।